ही योजना फसवी आहे. समोरच्याला गुलाम समजतात. औषधालाही दिसली नाही. हे पैसे जनतेचे आहेत. अनेक कामं बाकी असतील. 2.5 वर्ष हेच ऐकत आलो, पण तुमच्या एकनाथ शिंदेने आपला तोल ढळू दिला नाही. कामाचा फोकस डायव्हर्ट केला नाही. आरोपाने उत्तर दिलं नाही, तर आरोपाला कामातून उत्तर दिलं. आणि म्हणूनच आज या नगर परिषदांमध्ये भगवा झेंडा फडकलेला आहे. आणि म्हणून मगाशी म्हणालो, तुम्हाला तुमचे कोणाची रेष पोसून मोठं होता येणार नाही. तुम्हाला कामाची रेष मोठी करावी लागेल. तुम्हाला काम करावं लागेल. लोकांमध्ये जावं लागेल. लोकांच्या वेदना ऐकाव्या लागतील. संवेदनशीलपणे निर्णय घ्यावे लागतील. ते या तुमच्या एकनाथ शिंदेने घेतले. एकनाथ शिंदेने घेतले म्हणून 2.5 वर्षामध्ये अनेक योजना आपण केल्या. अनेक विकास प्रकल्प केले. मगाशी अरुण आशांनी सांगितलं, राजेंद्रांनी सांगितलं, या कल्याण लोकसभेच्या खासदारांनी काय काय कामं केली. रेल्वेची कामं, उड्डाणपुलाची कामं, हॉस्पिटलची कामं, दुनिया सगळी कामं या ठिकाणी झाली. अनेक कामं बाकी असतील. त्याला देखील मी आपल्याला सांगतो, नगर विकास विभागाच्या माध्यमातून कुठल्याही कामाला पैसे कमी पडू देणार नाही. हा देखील शब्द मी या ठिकाणी. हे पैसे जनतेचे आहे. हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सत्ता आहे. आणि म्हणूनच मी देखील गरिबी पाहिली आहे. मी माझ्या आईची काटकसर पाहिली आहे. माझ्या पत्नीची काटकसर पाहिली आहे. महिना कसा काढायचा हे मी डोळ्यांनी पाहिलंय. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला, माझ्या माता भगिनींसाठी काय करायचं. आणि त्यातूनच या लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. विरोध केला लोकांनी, ही योजना फसवी आहे. कोर्टात गेले, खोडा घातला, पण माझ्या लाडक्या बहिणींनी निवडणुकीत चांगला जोडा त्यांना दाखवला आणि घरी बसून लावलं. आणि म्हणून मी सांगतो, ही लाडकी बहीण योजना सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर लाडकी बहीण योजना आहे. मगाशी मी उदाहरण दिलं. मी महाराष्ट्रात फिरत असताना शेवटी सभेला 9:30 पावणे 10 वाजायचे. मला वाटत आता 9:15 वाजता कुठं आता ग्रामीण भागामध्ये नगर परिषद झालेली आहे, नगर पंचायत झालेली आहे. इतका वेळ कोण थांबला असेल. पण मला अभिमान आहे, आनंद आहे. सांगली सारख्या, कोल्हापूर सारख्या छोट्या नगर परिषदांमध्ये रात्रीपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत बसायच्या या लाडक्या भावाची. भाऊही असायचे, पण तेव्हा काही नाही. पूर्वी स्वयंपाक करायचा आहे, पाणी भरायचं आहे, कुटुंबाचं जेवण करायचं आहे, सगळं. पण आता बघितलं, परिवर्तन झालंय. 75% माझ्या लाडक्या बहिणी येतात, वाट पाहतात. याचा आनंद आहे मला. आणि तुम्हाला सांगतो, तिथं पोहोचलो मी 9:15 वाजता. 10-15 मिनिटं भाषण केलं आणि तेवढ्यामध्ये माझ्या लाडक्या बहीण भावांनी ती सांगलीची विटा नगर परिषद जिंकून दिली, भगवा फडकवला. हे प्रेम आहे लोकांचं. हे प्रेम कमवलंय आपण. जनतेचं प्रेम कमवायला वेळ लागतो. आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हाच हे जनतेचं प्रेम मिळत असतं. आणि म्हणून मला काय मिळालं सत्तेतून, यापेक्षा सत्तेतून सर्वसामान्य माणसाला काय मिळालं हे पाहण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी हे केलं पाहिजे. आणि म्हणून लोकसभा, विधानसभा, खासदार, आमदारांच्या निवडणुका झाल्या. मी नेहमी म्हणतो, या महापालिका, नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे. आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी मिळून कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी मेहनत केली पाहिजे. कारण हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देत असतात, मोठ्या पदावर पोहोचवत असतात. पण जेव्हा त्यांच्या निवडणुका, त्यांच्या अडचणी, त्यांची दुःख, त्यांच्या समस्या जेव्हा येतात तेव्हा मात्र आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि ते काम गेल्या अनेक वर्ष एकनाथ शिंदेने केलं. म्हणून एक कार्यकर्ता मुख्यमंत्री बनू शकला. काही लोक स्वतःला मालक समजतात, समोरच्याला गुलाम समजतात, नोकर समजतात, सेवक समजतात. पण मी सांगतो, जनता ही आहे, मालक आहे, आम्ही सेवक आहोत. जनता मालक आहे. जो जेव्हा स्वतःला मालक समजतो तेव्हा जनता त्याला वर उचलते पण आणि आपटते पण. हे जनतेने पाहिले, या महाराष्ट्राने पाहिले. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो की काम करा. लोकांच्या मनामध्ये आपलं स्थान टिकलं पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे की अमुक माणसाने काम केलंय. आणि म्हणून
खासदारांचं मगाशी सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे. खासदारांनी काम केलंय. लोकसभा कल्याण, लोकसभा पूर्वीचं बघा आणि आताचं बघा, किती काम, हजारो कोटींची कामं आली, हजारो कोटींची रेल्वेची कामं झाली, राज्य सरकारच्या माध्यमातून झाली, महापालिकेच्या माध्यमातून झाली, नगर विकासाच्या माध्यमातून झाली, अनेक कामं. आपला अजेंडा डेव्हलपमेंट आहे, आपला अजेंडा विकास आहे. हे आरोप प्रत्यारोपाला लोक विचारत नाही, लोक कामाला